सगळ्यात आधी तर मंत्रिपदासाठी किती धादावलेले आहेत हा एक मुद्दा आहे. मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल, म्हणजे सगळं जालबेल आहे अशातला काही भाग नाही. दुसरी गोष्ट, आता राहिले 10-15 दिवस, म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं की आचारसंहिता कधी लागू शकते. म्हणजे फार झालं तर आता 10 दिवस राहिले आणि अशा काळात यांना कोणते महामंडळाचे पद, म्हणजे ओसाड गावच्या पाटील यांना दिलेले आहे. हे गाव पूर्ण ओसाड झालेलं आहे. मग सिडको तसंच ओसाड आहे आणि एस टी तर त्याच्यापेक्षा जास्त ओसाड आहे. ओसाड गावच्या पाटील देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचेच आमदार एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात त्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं. काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ असं विकास ठाकरे यांनी विधान केले. मग तर आत्ताच याच्यात बोलण्यात काही अर्थ नाही. विकास ठाकरे थोडी मुख्यमंत्रीपद ठरवणाऱ्यापैकी असतात, ठरवणारे वेगळे लोक असतात. एक शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. आता ते घरचं झालं थोडं न्याय आणि धाडलं घोडं, आपल्याकडे ग्रामीण भागात मन आहे. तर ह्याचं घोडं आहे, याला चारा घालायची यांची तयार नाही, वापसही पाठवतात नाही. अशा प्रकारची कारण याचं घोडं सांभाळावं लागतं. अशी अडचण भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचीच मेन झालेली आहे. शिंदेचं काय, ते सुद्धा भाडेकरी आहे. कधी घर सोडतील, कधी जातील, कधी घरी पोहोचतील, काय भरोसा थोडी त्यांचा सुद्धा. ज्या शिवसेनेचे झाले नाही ते थोडी भाजपचे होणार आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.